म्हटलं तर मग मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की अर्जुन हा आता इन्स्पेक्टर सावंत यांच्याशी बोलत असतो. तेवढ्यातच ना आता तिथे पोलीस स्टेशनला एक लहान मुलगी अर्जुनला दिसते. अर्जुन विचारतो की ही लहान मुलगी नेमकी कोण आहे. त्यावर इन्स्पेक्टर सावंत म्हणतात की ही लहान मुलगी ना ही सुद्धा हरवलीच आहे. खरं तर आपले हे सगळं सिस्टम झाल्यानंतर मी तुम्हाला बोलणारच होतो की एकदा ना या लहान मुलीसोबतसुद्धा बोलून घ्या, म्हणजे हिची रवानगीसुद्धा मला असं वाटतं की आपण आहे ना वात्सल्य आश्रमामध्ये करायला हवी. कारण मला या सगळ्या गोष्टी अशाच वाटतात. उगाच आहे ना आपण वेळ घालवून उपयोग नाही आहे असं देखील आता म्हटलं जातं. तेच आता दुसरीकडे पाहायला मिळत असतं की अर्जुनना त्या मुलीशी बोलायचा प्रयत्न करत असतो. पण ती मुलगी आता अर्जुनला बघूनच ना घाबरत असते. अर्जुन जसा तिच्या बाजूला बसायला जातो, तिच्याशी बोलायचा प्रयत्न करतो, तसं ती अर्जुनला बघून घाबरू लागते आणि रडू लागते. जशी ती आता अर्जुनला बघून घाबरते ना, तसं आता अर्जुन विचार करतो की काही उपयोग नाही आहे. मग आता ह्या मुलीशी आपण बोलून आपण आता काहीतरी करायला हवं. तेच आता इकडे अर्जुनला इन्स्पेक्टर सावंत म्हणत असतात की बघा ना, सायली मॅडमना यायला जमलं तर त्यांना विचारा ना, ते येत आहेत का. मग आता अर्जुनही विचार करतो की सायलीलाच इथे बोलवून घ्यावं. मग आता तो सायलीला फोन करायचं ठरवतो. सायली खरं तर आश्रमामध्ये असते, तिची नेहमीचीच कामं चालू असतात. मग आता अर्जुन सायलीला म्हणत असतो की सायली, तुला अर्जंटमध्ये पोलीस स्टेशनला यायला जमेल का. सायली विचारते की काही प्रॉब्लेम झाला आहे का. अर्जुन म्हणतो की एवढं काही सिरियस नाही आहे, पण जरा ये ना, थोडं काम होतं, असंही आता तो म्हणू लागतो. आता त्याने एवढं सगळं सांगितलं म्हटल्यावर इकडे आता सायली बोलत असते की ठीक आहे, मी लगेच येते. सायली आता इकडनं जायला निघालेली असते आणि मधुभाऊंनासुद्धा सांगत असते की मधुभाऊ, आम्ही ना मी जरा पटकन जाऊन येते. मग मधुभाऊ विचारत असतात की काय गं, कुठे चालली आहेस. त्यावर मधुभाऊंना ती म्हणत असते की ह्यांचा कॉल आला होता, त्यांनी अर्जंटमध्ये पोलीस स्टेशनला बोलवलं आहे. मधुभाऊसुद्धा घाबरतात, कारण त्यांनाही वाटतं की काय झालं असेल. पण सायली मधुभाऊंना समजावते आणि मधुभाऊंना सांगत असते की काही झालेलं नाही आहे, सहज बोलवलं आहे, पण गेल्यानंतर समजेल काय आहे ते, मी इथे जाऊन. मग आता मुलांनी जी काही चिंच, बोरं, कैरी आणलेली असतात ना, ती सुद्धा मुलं आता सायलीला जाताना देतात. सायली आता हे सगळं काही आपल्या बॅगेमध्ये ठेवते आणि आता तिकडनं जायला निघते. तेच अर्जुनचं लक्ष बरोबर त्या मुलीकडे असतं की नेमकं काय काय चाललं आहे. काही गोष्टी या सगळ्यांकडे बरोबर लक्ष असतं आणि तेव्हाच ना अर्जुन आता बघत असतो. मग ती मुलगी जी आहे ती शांतपणे बसलेली असते. ती मुलगी शांतपणे बसलेली असतानाच ना अर्जुनच्या मनामध्ये प्रश्न येत असतात. अर्जुन आता सायलीची वाट बघत असतो की कधी एकदा सायली येते आणि सायलीशी बोलून घेता येते, ह्याचीच वाट तो आता बघत असतो. तेच आता दुसरीकडे पाहायला मिळतं की सायली आलेली असते आणि सायली आता अर्जुनला आल्या विचारते की काय झालं आहे, एवढं अर्जंटमध्ये का बोलवून घेतलं. त्यावर आता अर्जुन सांगत असतो की ते बघ. मग आता अर्जुनच्या समोरच सायली त्या छोट्या बाळाला पाहते आणि मग हे सगळं बघितल्यानंतर आता मात्र ते छोटं बाळ जे आहे ना ते सायलीकडे बघत असतं. मग आता सायली म्हणते की किती गोड आहे हे. मग आता सायलीला अर्जुन बोलत असतो की हो, तेच तर ना, ही मुलगी खूपच गोड आहे, पण ही मुलगी आता खरं तर ना आपल्याला भेटली आहे. खरं तर ती हरवली आहे हे देखील आता अर्जुन जो आहे तो आता सांगू लागतो. मग आता हिला कोणाचा आधार नाही आहे, हिला आता आपल्याला सांभाळावं लागणार आहे, असं देखील आता अर्जुनचं म्हणणं असतं. अर्जुन म्हणतो की आपल्याला हिला आश्रमात घेऊन जावं लागेल. त्यावर आता सायली म्हणत असते की ठीक आहे ना, घेऊन जाऊया आपण, काही हरकत नाही, पण त्याआधी तिच्याशी बोलायला हवं, तिला बोलतं करायला हवं, असंही आता सायली अर्जुनला बोलत असते. सायलीने अर्जुनला या सगळ्या काही गोष्टी बोलल्यानंतर मग इकडे आता सायली त्या मुलीसोबत बोलायचा प्रयत्न करत असते. ती मुलगी ना आता शांत बसलेली असते, तिला आता काहीच समजत नसतं. पण त्या मुलीला बघून ना सायलीला तिचे जुने दिवस आठवतात. जसं की सायली जेव्हा लहान असताना हरवली होती तेव्हा या मुलीप्रमाणे छोटीशी होती, पण आता या मुलीशी डायरेक्ट कसं बोलायचं, म्हणूनच सायली ना आता बॅगेमध्ये तिने काही कैरी वगैरे आणलेली असते ना खायला, ती बाहेर काढते, जेणेकरून मुलगी तीसुद्धा खायला लागेल ना आणि तीही विचारेल, हा विचार आता ती करू लागते. तेच आता या सगळ्या गोष्टी होत असतानाच ना तिने आता आपल्या बॅगेत ना जी कैरी काढलेली असते आणि ती खायचा प्रयत्न करते ना, तेव्हा ती लहान मुलगी आता सायलीकडे बघत असते. सायलीकडे जेव्हा ती आता लहान मुलगी बघते ना, तेव्हा आता सायली त्या मुलीलासुद्धा विचारते की तूही खाणार का. त्याबरोबर ती मुलगी हां असं म्हणते. खरं तर आता त्या मुलीलासुद्धा ते कैरी वगैरे खायची आवड निर्माण झालेली असते.
तेच आता दुसरीकडे पाहायला मिळतं की ती मुलगी ना एवढे दिवस तर आता शांत होती, काहीच बोलत नव्हती. पण आता अचानक ना ती आता सायलीने तिला हे सगळं दिल्यानंतर ना बोलायला तिने सुरुवात केलेली होती. आणि त्यामुळेच ना आता सायलीलासुद्धा बरं वाटत होतं. मग सायलीकडे जे जे काही होतं ना खायला, म्हणजेच बिस्किट, त्याचबरोबर कैरी, बोरं, हे सगळं काही त्या मुलीला खायला देते. कारण त्या मुलीलासुद्धा ना खूप जास्त भूक लागलेली होती. सायलीने जसं तिला खायला दिलेलं होतं ना तसं तिने आता ह्या सगळ्या काही गोष्टी खायला सुरुवात केलेल्या होत्या. आणि त्याच वेळेला सायली जी आहे ती त्या लहान मुलीकडे एकटक बघत बसते. तिचे आता त्याच्यावर ना काही नजर हटत नसते, कंटिन्यू तिचं बरोबर लक्ष असतं. तेच आता इकडे सायलीला त्या मुलीबद्दल वाईट वाटत असतं, कारण सायलीला तिचे दिवस आठवत असतात. सायलीसुद्धा लहान असताना तिच्यासोबत नेमकं असंच सगळं काही घडायचं. आणि हे सगळं काही आठवल्यानंतर ना इकडे मात्र आता जी सायली आहे ना तिला दुसरं काहीसुद्धा सुधरत नसतं. सायली आता अर्जुनला म्हणते की तिला आता आपल्याला आश्रमामध्ये घेऊन जायला हवं. अर्जुन म्हणतो की हो, माझासुद्धा तोच विचार आहे की तिला आश्रमात घेऊन जायचं आहे. यासाठी बायको मी तुला बोलवलं. मग आता ती जर आपल्यासोबत मिळून मिसळून राहत असेल तर तिलाही घेऊन जायची गरज आहे. मग दुसरीकडे आता अर्जुन म्हणत असतो की बघूया, आपण आपल्या परीने ना जेवढे जमतील ना तेवढे प्रयत्न बायको करून बघूया. तू एकदा तिच्याशी बोलून बघतेस का, ती आपल्यासोबत यायला तयार आहे का? मग आता सायली जी आहे त्या मुलीशी बोलायचा प्रयत्न करत असते आणि ती म्हणत असते की माझ्यासोबत तू एका आश्रमामध्ये येशील का? तिथे छान छान लहान लहान मुलं आहेत. मग आता त्या मुलांसोबत तू खेळायला तिथे येणार आहेस का? बोल ना, येशील ना? मग तेव्हाच ना ती मुलगीसुद्धा होकार देते. ती म्हणत असते की हो. मग आता सायलीला तेवढंच हवं असतं. सायली ही खूप जास्त खुश झालेली असते. सायली म्हणत असते की चला, फायनली आता आपण आहे ना हिला आपल्याबरोबर घेऊन जाऊया. हेही आता ठरलेलं असतं. तेच आता ती लहान मुलगीसुद्धा सायलीचा हात वगैरे धरून यायला तयार झालेली असते. त्यामुळे सायलीला अर्जुनलाही आवडतं की ती मुलगी आता आपल्यासोबत यायला तयार झालेली आहे. या निमित्ताने का होईना तिला आता आपलंसं छोटंसं घर मिळेल आणि त्या मुलांसोबत राहिली तर ह्या सगळ्या गोष्टी आठवणारही नाही. यासाठी आता सायली हवे तितके प्रयत्न करत होती. तेच आता दुसरीकडे सचिनने एका इन्स्पेक्टर धुमाळ यांना भेटायला बोलवलेलं असतं आणि त्यांना पैशांचं पॉकेट वगैरे देऊन तो आता शांत करायचा प्रयत्न करत असतो. त्यावर आता इन्स्पेक्टर धुमाळ जे आहेत ते मात्र खूप जास्त खुश असतात, कारण त्यांना पैशांचं पाकिट सचिनने दिलेलं असतं. तर सचिन आता त्यांना सांगत असतो की माझं कामही तुम्ही करून द्या, नाही तर बघा. मग आता सचिनला ते म्हणत असतात की फक्त काम सांगा, काम होईल म्हणून समजा, असंही आता म्हटलेलं असतं. मग आता नेमकं काय काम आहे हे आता सचिन त्यांना सांगतो आणि त्या मुलीचा फोटो दाखवतो. त्या मुलीचा फोटो दाखवल्याबरोबर आता हे काय करायचं आहे, मग आता ही मुलगी विकायला आपल्याला द्यायची आहे. पण यासाठी त्या तिच्या फॅमिली मेंबर्सबद्दल तो आता सांगू लागतो. म्हणजे जो फॅमिली मेंबर त्यानेच उभा केला आहे आणि तोच घेऊन तुम्हाला आश्रमात जायचं आहे. हे सगळं काही अशा पद्धतीने करायचं आहे. या सगळ्या गोष्टी सांगितल्या जातात. मग आता ह्या अशा सगळ्या गोष्टी जेव्हा सांगितल्या जातात ना तेव्हा मात्र आता इकडे असणारा जो सचिन आहे आणि राकेश हे आता त्या धुमाळ याला सगळं प्लॅनिंग याला व्यवस्थित समजावून सांगतात. आणि मग हे सगळं प्लॅनिंग समजावून सांगितल्यानंतर त्या लहान मुलीचा फोटोसुद्धा आता दाखवला जातो. आणि मग जेव्हा फोटो वगैरे दाखवला जातो ना तेव्हा कुठे जाऊन ना इकडे आता तो धुमाळ जो आहे तो सुद्धा म्हणत असतो की चांगली गोष्ट आहे, तुमचं काम होईल, आपण आपल्या परीने प्रयत्न करूया, सगळ्या काही गोष्टी हळूहळू का होईना जमतील, हेही आता म्हटलेलं असतं. तेच आश्रमामध्ये सायली त्या लहान मुलीला घेऊन येते. तेच मधुभाऊ आणि बाकी इतरसुद्धा ना त्या लहान मुलीकडे बघू लागतात, कारण त्या सगळ्यांनाच ना ती छोटीशी लहान मुलगी खूप जास्त आवडलेली होती. मग तेव्हाच मधुभाऊंना सायली सांगत असते की मधुभाऊ ही ह्यांना ना पोलीस स्टेशनमध्ये सापडली, म्हणून तर ह्यांनी अर्जंटमध्ये बोलवून घेतलं. मग आता काय करायचं, तर आता या मुलीला आपण या आश्रमामध्येच ठेवायचं. आता ह्या सगळ्यांबरोबर जेवढी जेवढी लहान मुलं असतात ना त्या सगळ्यांसोबत आता सायली त्या मुलीची ओळख करून देते. आणि मग आता सायली ही त्या मुलांना सांगत असते की तू व्यवस्थित बोलायचं, व्यवस्थित या सगळ्यांसोबत खेळायचं. मग आता त्या मुलीवर सुद्धा श्वेताचं बारीक लक्ष असतं, कारण ही मुलगीसुद्धा आश्रमामध्ये नवीन आलेली होती, दिसायलासुद्धा खूपच गोंडच होती आणि या सगळ्याकडे बरोबर लक्ष होतं त्या
श्वेताचं तेच आता तिथे चैतन्यही असतो. चैतन्यही तिथेच असल्यामुळे ना आता समजत नसतं की कसं काय काय करायचं. सायली म्हणत असते की काय हो चैतन्य भाऊजी, तुम्ही जिकडे तिकडे असतातच की. आता काही गोष्टी इकडे मुद्दामून सायली बोलत असते आणि सायली जेव्हा हे सगळं काही बोलत असते ना, तेव्हा मात्र आता अर्जुनला आणि त्यासोबत मधुभाऊ जे आहेत त्यांना आता सायलीला सरप्राईज द्यायचं असतं. त्याचबरोबर कुसुमही आता सायली मॅडम वगैरे बोलत असते. मग सायली विचारते की काय चाललेलं काय आहे नेमकं. मग आता तेव्हाच ना सांगितलं जातं की काही नाही, सहज म्हणून. मग आता तेव्हा सायलीला म्हटलं जातं की जरा थांब तरी. आणि मग सायलीसाठी सरप्राईज जे आहे ते ओपन केलं जातं. सायली जेव्हा आता ते सरप्राईज बघते ना, तेव्हा सायली म्हणत असते की यामध्ये काय आहे. मग आता सायलीला म्हटलं जातं की तू उघडून तरी बघ, उघडून बघितल्याशिवाय तुला कसं कळणार आहे आत काय आहे ते. मग आता जेव्हा तिला ते उघडून बघायला सांगितलं जातं ना, तेव्हा ती हळूच आहे ना ते उघडून बघते. मग तेव्हा ते इन्व्हलप उघडून बघितल्यानंतर ना तिला खूप जास्त आनंद होतो आणि मग ती म्हणत असते की हे सगळं काय. मग आता सायलीला सांगितलं जातं की हो, ह्या सगळ्यासाठी तुला आम्ही सांगत होतो, आवडलं का सरप्राईज, असं बोलून आता तिच्या हातामध्ये ते दिलं जातं. मग तेव्हाच ना सायलीला आता या आश्रमाची जबाबदारी दिलेली आहे आणि त्याचसोबत आता हे आश्रम पूर्णपणे सायलीला चालवायचा हक्क, अधिकार आता मधुभाऊंनी मिळवून दिलेला आहे. कारण आता त्याच्यावर जी काही चीफ आहे, म्हणजे ज्या पूर्ण आश्रमाची सर्वेसर्वा जी आहे ती सायली आहे आणि सायलीचं नावही त्यामध्ये लिहिलेलं असतं. आणि हे सगळं काही बघून ना खूप जास्त आनंद सायलीला होतो. सायली म्हणत असते की तुम्ही सगळ्यांनी मिळून माझ्यावर हा जो काही विश्वास ठेवला आहे ना, तो विश्वास मी सार्थकी लावणार आहे. काही झालं तरीसुद्धा मी ह्या सगळ्या काही गोष्टी व्यवस्थित करणार आहे, तुम्ही बिलकुलही काळजी करू नका. मग आता सायलीला एवढं सगळं म्हटल्यानंतर इकडे आता पाहायला मिळत असतं की या सगळ्या काही गोष्टी अशा पद्धतीने घडत असतात. तेच आता मधुभाऊ जे आहेत ना, ते मात्र आता सायलीला म्हणत असतात की सायली, माझा पूर्णपणे तुझ्यावर विश्वास आहे, तू सगळ्या काही गोष्टीस ना बरोबर करतील हेही मला माहिती आहे, असंही आता म्हटलं जातं. तेच दुसरीकडे आता मधुभाऊसुद्धा सायलीवर विश्वास ठेवून एवढी जबाबदारी देऊन बसलेले होते, त्यामुळेच ना आता बरं वाटत होतं. तेच दुसरीकडे अर्जुनही सायलीचं कौतुक करतो आणि सायलीला म्हणत असतो की आता या सगळ्यावर ना तुझाच हक्क आहे, तुला आता ही कामगिरी फत्ते करायची आहे. मग तेव्हाच ना सायलीच्या डोळ्यात देखील पाणी आलेलं असतं. कारण सायलीला असं वाटत होतं की ज्या काही गोष्टी घडत होत्या, म्हणजे ज्या काही घटना आधी तिच्यासोबत होत होत्या, त्याच त्या आता आठवू लागतात. आणि मग ती म्हणते की मधुभाऊ, हे उपकार ना मी कधीच विसरणार नाही. आज तुमच्यामुळे मला माझे आई बाबा भेटलेले आहेत आणि त्यामुळेच ना मला इतका आनंद झाला आहे ना की तुम्हाला मी काय सांगू. तो आनंद मी असा शब्दात व्यक्त करू शकत नाही, इतका आनंद मला झाला आहे. तेच आता सायलीला मधुभाऊ बोलत असतात की उलट आहे ना, तुझ्यावर ही जबाबदारी आम्ही देतो आहे ना, तेच आम्हाला खूपच आवडतं आहे. म्हणजे आधी आम्ही विचारही केला नव्हता की ह्या सगळ्या काही गोष्टी अशा घडतील करून, पण आज या सगळ्या काही गोष्टींची जबाबदारी तुझ्यावर देताना कोणतंही दडपण येत नाही आहे. उलट आम्हाला बरं वाटतंय की ही जबाबदारी योग्य माणसाच्या हातात गेलेली आहे, असं देखील आता मधुभाऊ जे आहेत ते बोलत असतात. मधुभाऊ जेव्हा या सगळ्या काही गोष्टी बोलतात तेव्हा सायलीचे डोळेसुद्धा पाणावलेले असतात. म्हणजेच ना आता सायलीलासुद्धा भरून आलेलं असतं. तिलाही असंच वाटत असतं की चला फायनली सगळ्या काही गोष्टी ज्या आहेत ना, त्या थोड्या का होईना सगळ्या काही व्यवस्थित घडत आहेत आणि त्यामुळेच ना आता ती थोडीशी का होईना खुश असते. तेच आता मधुभाऊ सायलीच्या डोक्यावर हात ठेवतात आणि सायलीला म्हणत असतात की मला माहिती आहे, तू ह्या सगळ्या काही गोष्टी ज्या करतेस ना त्या आश्रमासाठी करतेस आणि तुलाच दिलेली जबाबदारी ना ही तू एकदम व्यवस्थित पार पाडणार आहेस, यावर सुद्धा माझा पूर्णपणे विश्वास आहे, असं देखील आता मधुभाऊ सायलीला बोलत असतात. सायलीला जेव्हा मधुभाऊ या सगळ्या काही गोष्टी बोलतात ना, तेव्हा सायली ही खूप जास्त खुश असते आणि सायली म्हणत असते की तुम्ही दिलेली ही जबाबदारी ना मी व्यवस्थित पार पाडून दाखवीन मधुभाऊ, तुम्ही काळजी करू नका, हे देखील आता त्याने म्हटलेलं असतं. तेच आता श्वेताचं बारीक लक्ष असतं की ह्यांचं नेमकं काय काय चाललेलं आहे ते, आणि त्यामुळेच ना श्वेता बरोबर लक्ष ठेवून असते आणि तिला खरं तर या सगळ्या काही गोष्टी ज्या आहेत ना त्या आवडत असतात. कारण मुळात आहे ना या मुलांना त्यांचं घर, त्याचबरोबर त्यांची फॅमिली मिळवून देण्यासाठी
सायली दिवस रात्र कष्ट करत असते आणि त्याचबरोबर सायलीला असं वाटत होतं की मला जे जे काही सहन करायला लागलं, इतकी वर्ष या सगळ्याची वाट पाहायला लागली, ते इतकी वर्ष काही झालं तरीसुद्धा या सगळ्यांना ह्याची वाट बघायला लागू नये यासाठी सायली खूप जास्त प्रयत्न करणार असते. असं सायली आता ठरवते. सायली जेव्हा या सगळ्या काही गोष्टी ठरवते ना, तेव्हा मधुभाऊ जे आहेत ते मात्र सायलीला म्हणत असतात की तू हे काम आहे ना उत्तमरित्या करशील, यावर माझा पूर्णपणे भरोसा आहे. आणि त्याचबरोबर या सगळ्या काही गोष्टी होत असताना दुसरीकडे प्रियाची आता बाजू दाखवली जाते. प्रिया आता रडत असते. प्रिया म्हणत असते की माझं ना पोट खूप जास्त दुखत आहे. मग आता तेव्हाच ना तुला काय काय नेमकं होतंय हेही आता डॉक्टर जे आहेत ते विचारत असतात. डॉक्टर जेव्हा ह्या सगळ्या काही गोष्टी विचारतात, इकडे आता प्रिया जी आहे ती मात्र रडून रडून ज्या आहेत ती आता बोलत असते. प्रिया जेव्हा रडून रडून या गोष्टी जेव्हा आता बोलत असते ना, तेव्हा मात्र तुम्हाला काय काय खावंसं वाटतंय ना ते तुम्ही सांगा. मग ती म्हणत असते की माझ्या ह्या सगळ्या पडत्या काळामध्ये उलट आहे ना मला सगळ्यांनी सावरायला हवं, माझी बाजू घ्यायला हवी, पण इथे माझी बाजू कोणीही घेत नाही आहे असंही आता म्हटलं जात असतं. मग तेव्हाच ना या सगळ्या काळात ना उलट आहे ना माझ्या बाजूने ना माझी फॅमिली उभी राहायला हवी. मला उगाच खोट्या केसमध्ये इथे अडकवलं आहे तरीसुद्धा मी हे सगळं काही सहन करते. मग आता तेच ना नर्स जी आहे ती विचारत असते की सांगा ना तुम्हाला काय खायला आवडते. मग आता एका नर्सकडून मला माझे डोहाळे पूर्ण करून घ्यावे लागणार आहेत का असंही आता म्हटलं जातं. मग तेव्हाच ना अगं सांग ना तुला काय हवं आहे. त्यावरती म्हणते की माझ्या बाळाला ना चॉकलेट मिल्कशेक आणि त्याचसोबत बर्गर पिझ्झा खावासा वाटतोय. उगाचच ना प्रियाने हे सगळं सांगितलेलं असतं. या सगळ्याची जर हुकी तिलाच आलेली होती म्हणूनच तर मग आता तिने ह्या सगळ्या काही गोष्टी ज्या आहेत त्या तिला सांगितलेल्या होत्या. या सगळ्या काही गोष्टी ज्या आहेत त्या सांगितल्यानंतर इथे आता ती नर्स जी आहे ती म्हणत असते की तुम्ही काळजी करू नका, तुमच्यासाठी मी सगळं काही करेन. आता प्रियाची ही जी काही नाटकं चालू असतात ना, ही सगळी नाटकं जी आहेत ती आता नागराज बघत असतो. नागराजला कळत असतं की हे नेमकं काय चाललंय तेच आता इकडे सायली ही म्हणत असते की खरं तर ना मला ना तुम्ही सगळ्यांनी मिळून एवढं चांगलं प्रोत्साहित करताय ना, त्यामुळे मला अजूनच काही ना काही काम करण्याची अजून बाबर येते हेही आता म्हटलं जातं. मग या सगळ्या काही गोष्टी ज्या आहेत त्या एवढं घडत असतात ना, तेव्हा सायली मधुभाऊंना आश्वासन देत असते. मधुभाऊंना ती आता सांगत असते की तुम्ही काळजी करू नका, सगळ्या काही ज्या गोष्टी आहेत ना त्या परफेक्ट घडतील, मी आहे ना तुमच्यासोबत हेही आता म्हटलं जातं. मग जेव्हा या सगळ्या काही गोष्टी बोलल्या जातात तेव्हा मात्र आता ती लहान लहान मुलंसुद्धा जी आहेत ना ती आता सायलीकडे बघत असतात. म्हणजेच ना आता सायलीबद्दल इतकं सगळं काही बोललं जात असतं आणि सायलीवर मधुभाऊंनी दिलेली जबाबदारी जी आहे ती खरं तर खूपच जास्त आवडलेली असते सायलीला. आणि मग आता सायलीला ते म्हणत असतात की मी आता निश्चिंत झालो, म्हणजे ही जबाबदारी तुझ्याकडे दिली आहे ना, मला आता बरं वाटतंय, हे सगळं काही व्यवस्थित पार पाडू शकतेस हेही मला कळते असंही आता म्हटलं जातं. तेव्हाच आता अर्जुनही सायलीकडे बघत असतो, कारण सायलीला या सगळ्या काही ज्या गोष्टी आहेत ना त्याची आता काही सवय नव्हती, पण आता या सगळ्या मोठमोठ्या गोष्टी ज्या आहेत ना त्या तिला मुद्दामून कराव्याशा वाटत असतात. कारण आता तिला असं वाटत असतं की आपल्याला जसं घर मिळालं आहे, आपल्याला सगळ्या काही गोष्टी मिळाल्या, तशा ह्या एका लहान लहान मुलांनासुद्धा तेवढं सगळं काही मिळायला हवं हाच तिचा उद्दिष्ट असतो आणि त्याचसाठी ती ह्या गोष्टी करत असते. तेच आता पुढील भागातमध्ये पाहायला मिळतं. इन्स्पेक्टर सावंत अर्जुन बसलेले असतात तेव्हाच ना मग आता अर्जुन म्हणत असतो की बायको तुला एक थोडं सांगायचं होतं. मग आता काय झालं आहे नेमकं. तेव्हाच ना आश्रमामध्ये ज्या 2 मुली आल्या ना त्यांच्यामधले एक मुलगी ना त्यांच्याबद्दल ऑलरेडी एक मिसिंग कंप्लेंट केलेली आहे. आणि मग तेव्हा श्वेता हे सगळं काही ऐकत असते. तेच दुसरीकडे सचिन त्या इन्स्पेक्टर धुमायांना कॉल केलेला असतो आणि आता आपल्याला सगळं काम करायची वेळ आली आहे, तुम्ही त्या मुलीच्या काकाला घेऊन जा आणि आपला प्लॅन ऑन करा असं देखील आता म्हटलं जातं. तर तुम्हाला हा भाग कसा वाटला कमेंटमध्ये नक्कीच सांगा. अशाच अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा.